अब की बार उम्मीदवार स्थानिक उम्मीदवार एक साथ तो रहता है, वो कहाँ से भरेंगे 6,000 8,000 रुपये कहाँ से भरेंगे? ये हम झूठ नहीं बोल रहे, लेकिन हो तो ही हमारा ये मसले का हल होगा। और छोटे छोटे जो मसले रहते हैं हम ही कार्यकर्ता हम ही सॉल्व कर लेते हैं, लेकिन बड़े बड़े जो मसले हैं जैसे कि महंगाई हो गया, और ये हमारा स्थानीय रहवासी है, यहाँ का जो भी है वही इस मसले का हल कर सकता है। और बाकी सभी ने तो कह चुका, मैं ज़्यादा नहीं कहूँगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभी हमारे पंकज भाई मेहता दो शब्द बोलिए। रहता है, वो कहाँ से भरेंगे 6,000 8,000 रुपये कहाँ से भरेंगे? ये हम झूठ नहीं बोल रहे, लेकिन अभी हमारे पंकज भाई मेहता दो शब्द बोलिए। नमस्कार जी, आज यहाँ पे स्थानिक उम्मीदवार की मांग करके आप लोगों ने बैठक की, प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, क्या है जरा उसके बारे में बताइए। आज बोरिवली गोराई में संगम हॉल पे स्थानिक उम्मीदवार के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है। हम आपको मीडिया के माध्यम से बताना चाहते हैं कि बोरिवलीकर ने पूरा दिल में थाम लिया है कि अब की बार स्थानिक उम्मीदवार, इसके अलावा दूसरा कोई उम्मीदवार बोरिवली में नहीं चलेगा। इसलिए कि लोगों की समस्या स्थानिक उम्मीदवार ही समझ सकता है, दूसरा कोई बाहर का आदमी नहीं समझ सकता है। आज तक हम देखते आ रहे हैं इतने सालों में, पहले खासदार संजय निरुपम आए, बाहर से आए, उसके बाद गोविंदा जी आए, ये भी बाहर से आए, उसके बाद अपना विनोद तावड़े जी आए, ये भी बाहर से आए, सुनील राणे जी आए, ये भी बाहर से आए, पीयूष गोयल जी जो आज खासदार है हमारे यहाँ के, चलो अच्छे आदमी हैं, हम किसी को बुरा नहीं बोल रहे, अच्छे आदमी हैं, पहले से मंत्री थे, आज भी वो मंत्री बने हैं, हम उनको शुभेच्छा देते हैं, उनका बुरे में हम बुरा नहीं बोलते। लेकिन हमारे स्थानिक उम्मीदवार, जो स्थानिक लोगों का काम कौन करेगा? आज अगर किसी को तकलीफ है, आज मैं बोलता हूँ, मेरे दरगाह का अगर ट्रस्टी, मैं मेरे एरिया का चुनूंगा कि बाहर का चुनूंगा? जो अध्यक्ष होगा वो मेरे एरिया का होना चाहिए ना, कि बाहर का होगा? तो आज स्थानिक उम्मीदवार छोड़ के लोग, हमारे जो नेतागण हैं वो डायरेक्ट बाहर से उम्मीदवार लाते हैं और हमारे सर पे थोप देते हैं, हम उनको जिता के देते हैं, हमारी पब्लिक जिता के देती है। लेकिन अब की बार पब्लिक ने पूरा मन बना लिया है कि भाई इधर स्थानिक उम्मीदवार के बाद दूसरा उम्मीदवार नहीं रहेगा, स्थानिक उम्मीदवार को ही उसका बेनिफिट दिया जाएगा। और अगर पार्टी ने, कोई भी पार्टी ने अगर टिकट समझो नहीं दिया, ऐसा समझ लो कि नहीं दिया, तो भी स्थानिक उम्मीदवार को अपक्ष में भी उम्मीदवार चुन के देने की ताकत आज पब्लिक में है। पब्लिक ने पूरा मन बना लिया है। इसलिए हम चाहते हैं कि भाई पार्टी जो भी है, जो भी पार्टी है, वो स्थानिक उम्मीदवार को टिकट दे, न कि बाहर के कोई उम्मीदवार को टिकट दे। क्योंकि आज काम, अगर हमको काम कुछ करना है तो बाहर का आदमी आएगा तो कम से कम 2 साल तक उसको यहाँ लोगों को समस्या समझने के लिए टाइम जाएगा। स्थानिक उम्मीदवार रहेगा ना तो तुरंत फटाफट उसको मालूम है गोराई में क्या है, बोरिवली में क्या है, सिंपोली में क्या है, तुरंत उसको पता चल जाता है कि भाई वहाँ का काम तुरंत म्यूनसिपाल्टी हो या वाटर गटर मीटर कुछ भी काम हो, तुरंत फटाफट वो कर लेता है। आज बाहर से आदमी आता 2 साल तक अपने को उसका वेट करना पड़ता है कि भाई उसको हम कार्यकर्ता है, उसको जानने के लिए, वो हमको जानता नहीं है क्योंकि उसको पता ही नहीं कि कौन ईबी मुल्ला है। ईबी मुल्ला उसको समझने के लिए 2 साल जाएगा, 2 साल जाते जाते 5 साल खत्म हो गए। अभी देखो 2019 से 24 खत्म हो गए, 5 साल खत्म हो गए, लोगों ने अभी तक हमको जाना ही नहीं कि ईबी मुल्ला कौन है और दूसरे हमारे कार्यकर्ता कौन है, प्रभु मृत्यु कौन है, पाटनकर कौन है, शाह कौन है और मेहता कौन है, परवीन भाई कौन है, नायक कौन है, किसी को नहीं पता। ऐसा इसलिए हम चाहते हैं कि अब की बार स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। मैं हमारे मीडिया के माध्यम से बोलना चाहता हूं कि ये मैसेज पूरे हिंदुस्तान में घूमे, क्योंकि बोरिवलीकर अब की बार बहुत गुस्से में है। बोरिवलीकरों ने मन बना लिया है कि स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। अगर टिकट नहीं मिलती है तो अपक्ष में भी उम्मीदवार जीतने की ताकत हमारे में है। इतना आप बोल के जय हिंद, जय महाराष्ट्र। ये जो आप लोग की मांग, तो 5 जिले जो थे वो स्थानीय थे,
हाँ खिलाड़ी चिंपोली के थे, हाँ खिलाड़ी बोरीवली के थे। अभी ऐसा है कि उस टाइम खिलाड़ी को जो सपोर्ट नहीं किया, मतलब खिलाड़ी को सपोर्ट किया हम लोग ने, लेकिन वो अपने कुछ कारण से अपना वो हार गए और बीजेपी जीत गई। क्योंकि वो तो देखो जीत हार तो पब्लिक के हाथ में नहीं है, जीत हार तो जो है वो उसकी थोड़ी सी नसीब भी उसको साथ देना चाहिए। और हमारे जो कांग्रेस या राष्ट्रवादी के जो लोगों ने उस टाइम, शिवसेना के लोगों जो लोग थे, वो खिलाड़ी को उस टाइम कम वोट मिले, इसलिए खिलाडी हार गए, लेकिन स्थानिक उमेदवार था वो। आणि महत्त्वाचं म्हणजे जे आम्ही ह्यावेळी ठरवलंय, कदाचित त्यावेळी आमची म्हणजे स्थानिकांची ताकद किंवा स्थानिकांचा विचार तेवढा झालेला नव्हता, म्हणून आम्ही ह्यावेळी जे काय करतोय हे सुद्धा आधी झालेलं नव्हतं। कदाचित त्यावेळी पण आम्ही ठरवलं असतं की आम्हाला स्थानिक हवं आहे, कदाचित त्यावेळी खिलारे साहेबच आले असते, ते रादर दॅन जे कोण आलं। मला आता आम्ही ही जी सुरू केलंय ते अक्षरशः ह्या वेळेपासून सुरू केलेलं आहे, ह्याचा परिणाम तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत बघाल। चेहरे आत्ता काय सांगण्यात अर्थ नाहीये, बाकी काही आहेत ठरलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत, त्यांनी तयारी दर्शवलेली आहे सर्वतोपरी, म्हणजे ते सक्षम आहेत। म्हणजे फक्त मी पैसा म्हणतच नाहीये, इनफॅक्ट कदाचित आमचा उमेदवार हा बाईकवरनं पण येणारा असेल, असं जरुरी नाही की तो BMW मर्सिडीज मधनं येत असेल, पण तोही असू शकतो। पण आम्ही आता जे काय ठरवलंय त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी आम्हाला एवढी ताकद दिली आहे की यावेळी आपण काम करूया, सगळे एकत्र येऊया। आम्ही गल्ली गल्लीत काही मीटिंगा घेतल्या, सभा घेतल्या, चौकात, नाक्यावर, टपरीवर, पण तेव्हा मला एकच कळलं, आणि जेव्हा ह्या सगळ्यांचा परिपाक असा झाला की जेव्हा सगळ्यांकडनं कळलं, एक जेव्हा माहिती गोळा झाली की नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ह्यावेळी नको, त्यावेळी मुल्ला साहेब झाले, पंकज साहेब झाले, मॅथ्यू साहेब झाले, ह्या लोकांनी जेव्हा ठरवलं, सगळे जेव्हा एक काही ज्येष्ठ आले, ज्ञानी लोक आहेत, त्यांनी येऊन ठरवलं की आपण आपापल्या परीने करूया आणि वाटून घेऊया विभाग, तर त्याच्यातनं आपली एक शक्ती जर झाली तर आपल्याला काही अशक्य नाही। म्हणून म्हणालो की आमचे उमेदवारही ठरलेले आहेत, आम्ही कोणाला सुचवलेले देखील आहेत ज्यांनी पक्षांना की बाबा आम्हाला म्हणजे उमेदवार नाही, मी परत सांगतो, मग तुम्ही लगेच विचारणार काय नावं सुचवलेत आणि कोणाला सुचवले, त्याच्यापेक्षा आम्ही पक्षाला एवढं सांगितलं स्थानिक द्या। मी सांगितलंय मला मुल्ला साहेब हवेत, पण त्यांनी मुल्ला साहेबांच्या ऐवजी मॅथ्यू साहेब दिले, ते स्थानिक आहेत, आमचा सपोर्ट असेल। आम्ही नाव नाही सुचवलं, आम्ही एवढंच सुचवलं आम्हाला स्थानिक हवा, स्थानिक नसेल तर आम्ही आमचं नाव देणार। देतील अशी आमची खात्री आहे, असा आम्ही केलेला एक प्रयत्न आहे। आता काही उद्या ते होईलच आणि करेलच असं काय, आम्ही काही आमच्याकडे जादूची छडी नाही किंवा आम्ही ज्योतिषी नाही की आमच्याकडे काही जादू नाही, पण आम्ही जी काय प्रयत्न करतोय कलेक्टिव्हली सगळे मिळून, आज एका आधी मंचावर हे दिसणं ही सुद्धा छोटी गोष्ट नाही, पण आम्ही जे ठरवलंय आता यांचे 10,000, यांचे 10,000, यांचे 10,000, माझे 5,000, 10,000, 10,000, एक आमदार होऊन निवडून आणायला एवढं पुरेसं आहे। पण ते जे काही नावं ठरवली आहेत पक्षाने विचारली, आम्ही ती सुद्धा कळवू। पक्षाने सांगितलं ना आम्ही ह्याच्याऐवजी Aच्या ऐवजी Bला देऊ, पण B स्थानिक असेल आमचा Bला सपोर्ट आहे। पण जर एनी आय रिपीट सर, जे मुल्ला साहेबांनी खास सांगितलं भेटणार, प्रत्येकांना भेटणार। आता फॉर एक्झाम्पल मुल्ला साहेब आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत, BJPचे आहेत, आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार की आम्हाला स्थानिक हवाय, त्यांच्या सुद्धा मीटिंगची वेळ घेण्यात आलेली आहे, त्यांच्याकडनं काय उत्तर येईल त्याच्यावर आमची पुढची रणनीती असणार आहे, आणि त्याच्यावर मग आमची परत एकदा मीटिंग होणार आहे की आपल्याला आपला स्थानिक मिळतोय, पक्षाने आपलं ऐकलेलं आहे, आता आपल्याला त्याच्यासाठी काम करायचं। मग आमचा विषय संपला, आमचा जो मेन उद्देश आहे स्थानिक स्थानिक स्थानिक, मग आम्हाला ते जर मिळत असेल, आम्हाला जे आमचं हवंय ते मिळत आहे। आणि हे इथली ही समस्या इथली नाही आहे, मला नावं घ्यायचे आहेत, तुम्ही तर सगळे ज्ञानी आहात, पार्ला असेल, बँड्रा असेल, वरळी असेल, अगदी तिकडे सुद्धा कोण कुठून जाऊन कुठे उभं राहतं, तिकडून निवडून येतो, तिकडचा बिचारा जो मेहनत केलेला असतो त्याला डायरेक्ट सांगितलं जातं, तो जिंकलेला आमदार स्टँडिंग असतो, त्याला सांगतात जाऊन तू घरात बस, त्याच्याऐवजी आता हा येणार। मग मी आय रिपीट, मला नावं तुम्ही सगळे ज्ञानीच आहात, पण वरळी असो, बँड्रा असो, जातात ते जिंकतात, त्याच्यानंतर ते किती जातात, मग ते बॅनर लावायला लागतात, आमदार शोधून द्या आणि बक्षीस मिळवा, त्याच्याऐवजी स्थानिक असेल तर हा बॅनर लावायची पण वेळ येणार नाही, आमदार आम्ही ठरवलं की भेटणार, ठरवलं की मिळणार।
नवीन आमदार आधी विचारच काय करतो ते गोराई का 95 सोसायटी किधर है, वे शिंपोली TPS कहाँ पे आया, मग तो त्याच्या माणसाला सांगणार, तो त्याच्यात अजून 4 दिवस काढणार, मग तो सांगणार हा हे इधर TPS आहे, हा ठीक आहे देखो काय, तोपर्यंत आमचा स्थानिक उमेदवार काम करून मोकळा झालेला असेल. बोला. हो प्रत्येकाचा प्रत्येक दावा करताय, हां तुम्हाला तुमचा आवाज ऐकून आता 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 इकडे तरी जे आहेत ते तरी सगळे महायुतीवाले आहेत असं मी मानतो. आता हां तर त्याच्यामध्ये महायुतीतले, पण त्याच्यामधले आता फॉर एक्झाम्पल ह्यांच्याकडे एक उमेदवार असेल सुचवणार, ह्यांच्याकडे असेल सुचवणार. आमचं काम आहे सुचवणं. त्यांनी जर त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा निर्णय घेतला तर आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे उमेदवार आहे, उमेदवार सक्षम आहे, उमेदवार जनतेमध्ये जाणार आहे, समाजसेवक आहे, गेली कितीतरी वर्ष एक एक माणूस त्यांना ओळखतो. आमच्यासाठी ते पुरं आहे. आणि आम्ही म्हणजे आम्ही हेही नाही म्हणत आहे आम्हाला हा पाहिजे, प्रभूसाहेब देतील, मुल्लासाहेब देतील, नाईक साहेब देतील, प्रवीण साहेब देतील, तो गुजराती आहे, तो मारवाडी आहे, तो मराठी आहे. आमचा उद्देश स्थानिक आमच्याकडे. बोला. दोन्ही आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीने जर तुम्हाला नकार दिला त्याच्यानंतर आमचा उमेदवार जो रेडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोरिवलीचे असाल, तुमची इच्छा असेल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि आम्ही त्याला अपक्ष म्हणून उभं करू. आम्ही आमच्या परीने आमची ताकद त्याच्या मागे लावू आणि जेवढं आमच्याच्यानी जसं जमेल आम्ही तेवढी मेहनत घेऊ आणि त्याला जिंकून आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. त्याला आम्ही निवडून आणून देऊ, एवढंच आम्ही इथे सांगू शकतो. आमदारकी पुरतं नाही आम्ही बोलत आहे. हा. आम्ही नगरसेवक आता ह्याच्या पुढे सगळीकडे आम्ही नगरसेवकचं पण बोलतो की 10 नंबरचा 9 नंबर मध्ये येतो आणि 15 नंबरचा 14 नंबर मध्ये येतो. हे सगळं थांबलं पाहिजे, कारण की आम्ही लोक काय सतरंजी उचलायला आहेत का. लोकसभाच्या निवडणुकीला तुमचा आवाज नाही, अगदी बरोबर. जे मी मगाशी त्या साहेबांनी जो प्रश्न विचारला की खिल्लारे साहेबांच्या वेळचा, अगदी बरोबर आहे. त्यावेळी ही चर्चा छोट्या स्वरूपात होती. मग हळूहळू आम्ही जेव्हा की बाबा नको आता हे कुठेतरी ना प्रत्येक गोष्ट ही थांबली गेली पाहिजे, त्याची वेळ कदाचित आत्ताच यायची होती. ती या विधानसभेला आली. जसं आता प्रवीण साहेब म्हणाले, विधानसभा झाली, आता कॉर्पोरेशन आहे, कॉर्पोरेशन नंतर त्याच्या पुढे असेल सिनेट. तर आता लागलेलंच आहे, पण त्याचा ह्याच्याशी संबंध येत नाही. पण आता जी निवडणूक येईल त्याच्यासाठी आमचा आग्रह, आणि प्लीज कृपा करून हे असं जरा चॅनलवर प्रमोट करा की हां पक्ष कार्यकर्ते आहात, सगळ्या वेगवेगळ्या पक्षामध्ये आहात. जर पुढे जाऊन जर नकार दिला गेला तर अपक्ष म्हणून उभं केलं तर तुम्ही सर्वजण आपापल्या पक्षातला राजीनामा द्यावा. जे पदाधिकारी आहेत ऑनेस्टली आत्ता तरी इकडे एक आहेत, ह्यांनी काय करायचं ह्याच्यासाठी आम्ही नाही त्यांना सांगणार की तुम्ही राजीनामा देऊन या, हा आमचा नैतिक अधिकार नाही. पण ह्यांना वाटलं की नाही कुठेतरी माझ्या पक्षात चूक होतोय आणि मला ते पक्षाला दाखवायचं, पक्षाला दाखवण्याची एकच पद्धत असते, हा माझा राजीनामा आणि माझी नाराजी. ह्याचा अर्थ तो त्या पक्षाचा एकदम विरोधात गेला असं नसतं. ह्याचं पक्षावर प्रेम नाही असं होऊ शकत नाही. पण बाबा मला हे पटलेलं नाही. काही ध्येय धोरणं ही प्रत्येक माणसाची स्वतःची पण असतात, जशी पक्षाची असतात. पण पक्षाला आम्ही एवढंच सांगणार, आम्ही आमचा हा ठरवलेला आहे. आता आमचा जो ठरवला आहे, उद्या तो निवडून आला तरी तो डेफिनेटली तो जाणार कुठे. पण आम्ही आता आमच्या परीने एक प्रयत्न करणार आणि आम्ही आमचा उमेदवार स्थानिक द्या, आता आम्ही देतो आणि आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. काय केलंय त्यांना, एक तर बायकॉट का केलंय त्याचं एक्झॅक्ट रिझन मला माहित नाहीये, किंबहुना मी ऐकलेलं नाही. सो त्याच्यावर मी काय बोलण्यात आता तरी अर्थ नाहीये, आम्हाला बोरिवली करायला माहित नाही. हे आम्हाला माहित नाही. म्हणून आता उमेदवार पाहिजे आत्ता आहे ना, आणि आत्ता जो आपला मुद्दा आहे, तुमचा प्रश्न योग्य आहे, ठीक आहे. ते काम वाईट करतायत असं मी म्हणणार नाही, कारण त्यांचं कामही चांगलं आहे. पण जसं म्हणालो मगाशी की स्थानिक असण्याचे फायदे जेवढे आहेत तेवढे बाहेरच्या उमेदवाराचे नसतात, हा आमचा उद्देश आहे. आम्हाला त्यांच्याशी बी काही विरोध नाहीये. हा आमच्या पक्षाचे ते पण चांगले कार्यकर्ते आणि चांगले आमदार आहेत. त्यांना वरिष्ठांनी तिकीट दिली म्हणून ते लढले. पण आमचा एकच उद्देश आहे की आता स्थानिक पाहिजे आम्हाला. तर स्थानिक तो ठरवून येणार तो कार्यकर्त्यांना सांगणार ह्या रविवारी मी येतोय वॉर्डमध्ये, लोकांना बोलावून घ्या, मी भेटीन. त्यावेळी पण काहीतरी अचानक निघालं तर तो जाणार, मग तो काय भेटणार नाही.
आम्हाला आमचा उमेदवार रविवारी घरात तर भेटेल, आम्ही त्यांच्या घरी तर जाऊ, कधी पण जाऊ शकतो. कधी जाऊ. बस.